मित्रांनो, मी सुनील शिंदे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण काय करूया, काय बनवूया रेसिपी असा विचार करत असताना माझ्या मुलांना दुर्वा आणि सक्षमला आज खायचा आहे तो पिझ्झा। तो आपण बनवूया पिझ्झा घरगुती स्टाईलने। हे बघा मित्रांनो, मी काल डीमार्ट मधून पिझ्झा डो आणलेला आहे आणि आपण लागणाऱ्या साहित्याची यादी आणि कशा प्रकारे बनवायचा तो आपण लवकरात लवकर तुम्हाला मी कंटिन्यू दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। पुढे तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहायचं, कारण ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही आणि मी आणि हा पिझ्झा खायला नक्की यायचं, विसरायचं नाही। तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आपण कापून घेणार आहे कांदा, मीडियम साईज मध्ये कापून घ्यायचा आहे कांदा मित्रांनो, म्हणजे स्लाइस त्याचे बनते। हे बघा, मी पहिल्यांदा बनवतोय घरात। अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा स्लाइस साठी त्याच्या, आणि अशाच प्रकारे टोमॅटो पण कापून घ्यायचं। टॉपिंग्स तुम्ही तुमच्या प्रकारे निवडू शकता, तुम्हाला काय काय टॉपिंग्स टाकायचे आहेत। हे बघा मित्रांनो, मी पनीरचे तुकडे, कांदा, टोमॅटो घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या प्रकारे टॉपिंग्स ॲड करू शकता। चला मित्रांनो, आपण आता पिझ्झा डो तयार करूया। मी लावून घेतोय पहिल्यांदा बघा मेयोनीज, त्यानंतर टोमॅटो सॉस हा चांगला मिक्स करायचा आहे। हे बघा मित्रांनो, आपला डो तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यावर आहे ना चीज टाकून घेणार आहे थोडंसं बेसच्या खाली। तुम्ही कोणत्याही कंपनीचं किंवा अमूल चीज घेऊ शकता, ते चांगलं असते। हे बघा मित्रांनो, चीज टाकून झालंय। आता आपण त्याच्यात टॉपिंग टाकूया। हे बघा, मी टोमॅटो टाकून घेतोय आधी। त्यानंतर टाकतोय कांदा मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे टॉपिंग्स हवेत ते तुम्ही टाकू शकता, ऍड करू शकता। परत टाकूया पनीरचे तुकडे, आणि त्यानंतर टाकूया चिली फ्लेक्स। आता त्यावर टाकायचे आपल्याला परत मित्रांनो भरपूर असं चीज। खाताना मजा आली पाहिजे ना तुम्हाला, भरपूर असं चीज टाकायचं मित्रांनो। तुमचा पिझ्झा हा मस्त झाला पाहिजे, खाताना तुम्हाला एकदम त्याची टेस्ट लागली पाहिजे, तुम्हाला बाहेरच्या पिझ्झाची आठवण आली पाहिजे। अशा पद्धतीने बनवायचा आहे आपल्या घरगुती प्रकारचा पिझ्झा। आणि हा मी भरपूर प्रकार असं चीज टाकून झालेला आहे। आता आपण टाकणार आहे ऑर्गेनो, थोडेसे चिली फ्लेक्स टाकूया। हे बघा मित्रांनो, माझ्याकडे आहे एअर फ्रायर, मी बनवतोय एअर फ्रायर मध्ये। तुमच्याकडे जर एअर फ्रायर नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरू शकता। त्याच्यावरती फक्त मोठ्या आकाराचं झाकण झाकून ठेवायचे, जेणेकरून वाफेने तुमचा चीज आणि पिझ्झा चांगल्या प्रकारे शिजेल आणि तयार होईल पिझ्झा तुमचा। माझ्याकडे आहे एअर फ्रायर, म्हणून मी एअर फ्रायर मध्ये बनवते। पाहताय तुम्ही, असा मस्तपैकी पिझ्झा मी, हे बघा कसला भारी दिसला मित्रांनो। आणि हा मी मस्तपैकी आता बघा एअर फ्रायर मध्ये टाकला, आणि आता मी हे
लावून घेतोय आणि तयार करतोय तो माझा पिझ्झा. पिझ्झाचं बटन पण दिलं इथं. सगळ्याच मेनूमध्ये सगळ्या प्रकारचे टाईपचं बटन दिलेलं असते. मी केलं पिझ्झाचं बटन चालू. हे बघा मित्रांनो, कसा दिसतोय माझा पिझ्झा बनताना. पिझ्झा एअर फ्रायरला. हे बघा, एअर फ्रायरमध्ये मी बनवतोय पिझ्झा. तुमच्याकडे जर एअर फ्रायर नसेल तर पुन्हा सांगतो मी तुम्हाला, नॉनस्टिकचा तवा घ्या. गॅसवरती सेम जी मी कृती बनवली तशी तुम्ही बनवा. गॅसवरती तो शेक करून घ्या, चांगला भाजून घ्या. त्याच्यावरती फक्त मोठं झाकण ठेवायचे, जेणेकरून तुमचा पिझ्झा तयार होईल. बघा, आमचा पुन्हा तुम्हाला दाखवतो काचेमधनं कसा असतो बघा पिझ्झा माझा. हे बघा मित्रांनो, माझा पिझ्झा हा रेडी झालेला आहे. तुम्हाला माझ्या पिझ्झाची रेसिपी कशी वाटली, तुमचा पिझ्झा कसा झाला, टेस्टी झाला का, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगला.